आणि होतं काय की हे शब्द सारखं वाटायला लागतात. थोडा थोडा फरक आहे त्यांच्यामध्ये. पण इन्फरन्स म्हणजे अनुमान. अनुमान म्हणजे काय तू म्हटलंस की अनुमानचा अर्थ असतो की दिलेल्या माहितीवरून अंदाज लावतो. त्याला बेस असतो पण दिलेली माहिती, त्यामुळे अंदाज लावतो. मी एक नेहमी उदाहरण देतो की समजा एक रस्त्यावर मुलगा थांबलेला आहे आणि त्याच्याकडे एक कुत्रा धावत येतोय चौताळ्यात. ठीक आहे, तुम्ही बघताय त्या मुलाकडे तो कुत्रा धावत येतो. तुम्ही काय अनुमान लावलं? त्याला तो चावेल हा तुमचा अनुमान. म्हणजे उपलब्ध एव्हिडन्स वरनं, पुराव्यावरनं तुम्ही अनुमान काय लावलं की तो त्याला चावेल. पण तो त्याला चावेल हे तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. कन्क्लुजनचा अर्थ काय असतो? निष्कर्ष. राईट. कन्क्लुजन हे ठाम असतं, फायनल असतं. तुम्ही असं 100% म्हणू शकता का तो त्याला चावेलच? पण चावल्यानंतर त्याचे जेव्हा तो दात दाखवेल तेव्हा तुम्ही काय म्हणाल की आता मी कन्क्लुजन काढू शकतो की त्याने त्याला चावले. पण अंदाज लावू शकतो मी की तो त्याला चौताळलाय, त्याच्याकडे धावत जातोय, म्हणजे तो त्याला चावण्याची शक्यता आहे. म्हणजे अनुमान बरोबर पण असू शकतं आणि चूक पण.